हेल्थ टॉक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हेल्थ टॉक या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज सुद्धा अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याच चर्चेसाठी डॉक्टर जयेंद्र यादव आज आपल्या सोबत आहेत आणि सर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहेत। सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं हेल्थ टॉक मध्ये। तर मुळात स्ट्रोक विषयक चर्चा हा आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे, ज्याच्यावर आपण बोलणार आहोत, डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची मी थोडक्यात ओळख करून देते। जयेंद्र सर हे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहेत। प्रसिद्ध ग्रँट मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटलमधून प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर यादव यांनी सखोल वैद्यकीय ज्ञान आणि प्रगत उपचार पद्धतींचा संगम साधलेला आहे आणि ते नेहमीच आधुनिक संशोधन आणि नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रयत्न करत असतात। मेंदू आणि स्नायूंसंदर्भात विविध विकारांचं निदान, उपचार आणि व्यवस्थापन यामध्ये ते तज्ज्ञ आहेत, जसं की स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन, मूवमेंट डिसऑर्डर, मल्टिपल स्क्लेरोसिस, त्याचबरोबर न्यूरोमस्क्युलर डिसीजेस। रुग्णकेंद्री दृष्टिकोनामधून उपचार करून रुग्णांचं जीवनमान सुधारण्याचं त्यांचं ध्येय आहे आणि डॉक्टर यादव हे बहुविशेषज्ञांच्या टीमसोबत काम करतात, ज्यामुळे प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक आणि संपूर्ण काळजी सुद्धा मिळते। त्यांचा सौम्य आणि संपर्क सुलभ स्वभाव हा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विश्वासासाठी सुद्धा पात्र ठरतो। जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मेंदू किंवा मग स्नायूंसंदर्भात त्रास जाणवत असेल तर डॉक्टर यादव तज्ज्ञ मार्गदर्शन आणि सहानुभूतीपूर्वक सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहेत। तेव्हा आपण लगेचच आजच्या स्ट्रोक संदर्भातल्या चर्चेसाठी सुरुवात करणार आहोत। मुळात मानवी मेंदू हा अत्यंत संवेदनशील आणि जीवनासाठी महत्त्वाचा अवयव आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे उपाय त्यावर करणं आवश्यक असतं। अशा वेळी काळजी घेणं फार आवश्यक असतं आणि त्यामुळेच आता आपण लगेचच चर्चेसाठी सुरुवात करतो। डॉक्टर, मुळात स्ट्रोक या संदर्भात काय नेमकं त्याचं कारण सांगता येईल, त्याच्या संदर्भातले तातडीचे उपचार पद्धती नेमकी कशी असू शकते? तर सर्वात आधी मी सांगू इच्छेन स्ट्रोक म्हणजे काय। तर स्ट्रोक हे एक ॲक्यूट न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी आहे। हे फार कॉमन न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी आहे। एपिडेमिओलॉजिकल स्टडीजने असं दाखवलं आहे की जवळजवळ वर्षभरात आपण पाहिलं तर 16 ते 17 लाख दरवर्षी स्ट्रोकचे पेशंट पाहू शकतो आपण। स्ट्रोक हे एवढं कॉमन आहे की असं म्हटलं जातं ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम ॲटलिस्ट 1% इन 6 people will have stroke in their lifetime. तर स्ट्रोक एवढा कॉमन आहे। स्ट्रोक म्हणजे अचानकपणे होणारी मेंदूची दुखापत। तर मेंदू हा एक अतिशय संवेदनशील अवयव आहे, त्याला सतत रक्तप्रवाहाची गरज असते। मेंदूला रक्तपुरवठा सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानकपणे समजा अडथळा निर्माण झाला किंवा ते रक्तवाहिनी फुटली तर मेंदूचे न्यूरॉन्स किंवा पेशी हे मृत पावतात आणि त्यामुळे बरेच प्रकारचे मेंदूची लक्षणं दिसून येतात। तर जेव्हा कधी हे रक्तवाहिन्याचे अडथळा किंवा रक्तवाहिन्या फुटणं अचानक होतं त्यामुळे उद्भवणारी मेंदूची दुखापत म्हणजे स्ट्रोक। समजा मेंदूची दुखापत इतर कुठल्या कारणाने झाली, समजा मार लागला, काही दुसरं काही कारण आहे, मेंदूला सूज आली, त्यामुळे होणारी मेंदूची दुखापत त्याला आपण स्ट्रोक म्हणत नाही। रक्तवाहिन्या रिलेटेड जे पण मेंदूची दुखापत अचानक होणार त्याला आपण स्ट्रोक बोलतो। मराठीत त्याला आपण पक्षाघात किंवा अर्धांगवायू बोलतो। अर्थात या स्ट्रोकचे काही प्रकार आहेत का आणि प्रकार ते नेमके कोणते? स्ट्रोकचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, एक इस्केमिक स्ट्रोक आणि दुसरा हेमरेजिक स्ट्रोक। तर इस्केमिक स्ट्रोक हा सर्वात कॉमन स्ट्रोक आहे। जवळजवळ 80 ते 85% स्ट्रोक पेशंट हे इस्केमिक स्ट्रोकने प्रभावित होतात। उरलेले ते 15 ते 20% लोकांना हे हेमरेजिक स्ट्रोक होतो। त्या लक्षणावरनं पेशंटला इस्केमिक स्ट्रोक आहे की हेमरेजिक स्ट्रोक आहे हे कोणीच डॉक्टर कधी सांगू शकत नाही। पेशंटला तपासून देखील त्याची लक्षणं काय त्यावरून आपण हे सांगता येणं शक्य नाही। पेशंटचं CT स्कॅन, MRI करणं हे फार महत्त्वाचं आहे। तर इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय, तर पेशंट मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ होऊन रक्तप्रवाह अडखळतो, त्याला इस्केमिक स्ट्रोक बोलतो। ओके, तर ही रक्ताची गाठ रक्तवाहिनीमध्ये बनू शकते किंवा बऱ्याचदा काय होतं मोठ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ बसून ती छोट्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन रक्तप्रवाह खंडित करतो किंवा बऱ्याचदा काय होतं हृदयामध्ये रक्ताची गाठ बनते आणि ती मग मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन अटकते आणि रक्तप्रवाह खंडित होतो, तर त्याला इस्केमिक स्ट्रोक बोलतात। हेमरेज स्ट्रोकमध्ये रक्तवाहिनी फुटते आणि त्यामुळे रक्तस्राव होतो आणि हा जो रक्त पूर्ण रक्तवाहिनीमधून बाहेर पडतो मेंदूच्या न्यूरॉन्स आणि पेशीला डॅमेज करतो आणि त्यामुळे पेशंटची विविध लक्षणं दिसून येतात। स्ट्रोकची मुळात प्रमुख कारणं कोणती असतात डॉक्टर?
तर असं म्हटलं जातं की स्ट्रोक हे वृद्ध लोकांमध्ये दिसून येतो, पण बऱ्याचदा आजकाल बदलच्या जीवनशैलीमुळे तरुण लोकांमध्ये पण स्ट्रोक आढळून येत आहे. तर स्ट्रोकची प्रमुख कारणं आहेत, तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, मधुमेह, डायबिटीज, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल जास्त वाढणं, अनियमित जेवण खावण, चुकीच्या आहार पद्धती, पुरेसा व्यायाम न करणं, बऱ्याचदा काही औषधं घेतल्यामुळे देखील स्ट्रोक उद्भवतो. लोकांमध्ये ॲडिक्शन्स असतात, अल्कोहोल, स्मोकिंग हे फारच वाईट ॲडिक्शन आहे, व्यसन आहे, ज्यामुळे पेशंटला फार सिव्हिअर प्रकारचे स्ट्रोक होऊ शकतात. तर ही प्रमुख कारणं आहेत स्ट्रोक होण्यामागची. बरं. डॉक्टर, स्ट्रोक संदर्भात कुठली लक्षणं अशी सांगता येतील का, म्हणजे सुरुवातीची प्रारंभिक लक्षणं अशी कुठली सांगता येऊ शकतात? तर असं पाहिलं गेलं आहे, काही लोकांमध्ये स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणं फारच ड्रॅमॅटिक असू शकतात, पण बऱ्याचदा काही लोकांमध्ये ती एवढी सौम्य प्रकारची असतात की आपण त्याला निग्लेक्ट करतो. स्ट्रोकमध्ये कॉमनली दिसणारी लक्षणं आहे, एका साईडचा हात किंवा पायाला कमजोरी येणं, बधीरपणा येणं, संवेदना न जाणवणं, बोलायला त्रास होणं, दृष्टीमध्ये बदल होणं, दृष्टी जाणं किंवा डबल दिसणं, ही स्ट्रोकची लक्षणे येऊ शकतात. काही लोकांचा तोल जातो, काही लोकांना ही लक्षणं असतात पण जस्ट हातामध्ये फिंगरटिपमध्ये नमनेस येणं, जस्ट चेहरा थोडासा वाकडा येणं, बोलत असताना शब्द न उच्चारता येणं, हे देखील सौम्य लक्षणं स्ट्रोकची असू शकतात. तर वेळीच हे लक्षणं जाणून घेणं महत्त्वाचे आहे. स्ट्रोक जसं मी म्हटलं एक कॉमन न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी आहे, वेळेमध्ये ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. वेळेत आपण ट्रीटमेंट केली तर पेशंटची रिकव्हरी फार चांगली लागते. तर मी आपल्या सर्वांना एक निमॉनिक सुचवू शकतो, जे तुम्ही 4-6 शब्द लक्षात ठेवलात तर कदाचित आपण मॅक्सिमम स्ट्रोक पेशंटचं डिटेक्शन अर्लिएस्ट करू शकतो. जसं की एक निमॉनिक आहे बी फास्ट. तर यातलं बी म्हणजे बॅलन्स. कोणत्याही पेशंट्सला किंवा रुग्णाला सडनली बॅलन्सचा इश्यू जातो, तोल जातोय, चालता चालता एका साईडला पेशंट तोल गेल्यामुळे पडायसारखं होतोय. ई म्हणजे आईज, दिसायला त्रास होतोय किंवा डबल दिसतंय किंवा दृष्टी कमी होते आणि हे अचानक होऊ शकलं तर ते स्ट्रोकचं एक लक्षण असू शकतं. एफ म्हणजे फेशियल मुवमेंट, तर चेहऱ्याचं वाकडेपणा होणं, चेहरा एका साईडला खेचला जाणं, दोन्ही चेहऱ्यामध्ये समानता न राहणं. ओके. एम फॉर आर्म म्हणजे हाता किंवा पायाचं मध्ये विकनेस येणं किंवा बधीरपणा येणं, तर हे पण एक स्ट्रोकचं एक लक्षण असू शकतं. स्पीच रिलेटेड इश्यूज म्हणजे बोलताना शब्द न उच्चारता येणं, आपण समोरचं जे बोलतोय ते पेशंटला न समजणं, हे देखील एक स्ट्रोकचं एक प्रमुख लक्षण असू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टी फॉर टाईम. कोणालाही हे बॅलन्स किंवा आईज रिलेटेड, हातापायाचं विकनेस, फेशियल असिमेट्री किंवा बोलायला त्रास झाला तर त्यांनी वेळीच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. जसं मी पूर्वी सांगितलं, इस्केमिक स्ट्रोक आणि हेमरेजिक स्ट्रोक हे पेशंटच्या लक्षणावरून आपण कळू शकत नाही. असे पेशंटला स्ट्रोकची लक्षणं दिसली, हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर आपण त्यांचं CT स्कॅन किंवा MRI करून हे आपण निश्चित करू शकतो की पेशंटला इस्केमिक स्ट्रोक आहे की हेमरेजिक स्ट्रोक आहे. कारण दोघांची ट्रीटमेंट ही पूर्णतः वेगळी असते आणि त्यामुळे आपण योग्य ट्रीटमेंट करू शकतो. अगदी. आपल्या काही प्रेक्षकांचे सुद्धा काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात आपल्याला प्रश्न सुद्धा येत आहेत. नाशिकहून अरुण देशमुख यांचा फोन आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार अरुण, बोला. नमस्कार. स्ट्रोक यायच्या आधी ट्रेमर सारखे लक्षणं दिसतात का? उजवा हात थरथरतो किंवा डावा हात थरथरतो? अरुण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो, तुमचा आवाज येतोय मला? माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो. जी बोला, येतोय तुमचा आवाज, बोला. हा, मी नाशिकवरून अरुण देशमुख बोलतोय. बोला. स्ट्रोक यायच्या आधी हाताची आणि दोन्ही हाताची थरथर वगैरे चे बद्दल तुम्ही सांगू शकाल का? ट्रेमर बद्दल? तर जसं अरुणजी विचारतात, ट्रेमर हे स्ट्रोकचं लक्षण असू शकतं का? तर अचानक येणारे ट्रेमर, स्ट्रोक हा सडन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, तर अचानक येणारे ट्रेमर हे स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. प्रिडॉमिनेंटली ब्रेनमध्ये एक एरिया असतो मिड ब्रेन, या मिड ब्रेन भागामध्ये जर पेशंटचा रक्तपुरवठा खंडित झाला तर अचानकपणे येणारे ट्रेमर हे स्ट्रोकचं लक्षण असतं. पण बऱ्याच पेशंटला ट्रेमर्स हे बऱ्याच दिवसापासून असतात, तर त्याची कारणं वेगळी असू शकतात. अगदी. तर पेशंटची तपासणी केल्यानंतर आपण हे
कन्क्लूड करू शकतो की पेशंटला स्ट्रोक आहे की इतर कुठल्या कारणामुळे ट्रेमर्स असतात. पण सडन ऑनसेट एकाच हाताला जर ट्रेमर्स येतात आहे ऑल ऑफ अ सडन, तर ते स्ट्रोक असू शकतं. अगदी रणजितच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आता डॉक्टरांनी दिलेलं आहे. मगाशी डॉक्टर आपण म्हणत होतो की इस्केमिक स्ट्रोक संदर्भात आपण बोलत होतो, तर त्याच्यामध्ये मुख्य उपचार नेमका काय आहे? जसं मी सांगितलं, इस्केमिक स्ट्रोक म्हणजे रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ बनल्यामुळे रक्तप्रवाह खंडित होतो. तर लॉजिक असं सांगतं की समजा रक्तप्रवाह खंडित झालाय क्लॉटमुळे, तर तो आपल्याला क्लॉट विरघळवायचा आहे. ओके, जर या थेरपीला आपण बोलतो रिपरफ्युजन थेरपी, जे आपण मेडिसिनने पण करू शकतो किंवा सर्जिकली करू शकतो. जर पेशंटला स्ट्रोक झाला, तो वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचला, लगेच आपण त्याचा सिटी स्कॅन MRI केला आणि आपण हे कन्क्लूड केलं की पेशंटला इस्केमिक स्ट्रोक आहे आणि तो बऱ्यापैकी सिव्हिअरिटीचा आहे. बरेचसे स्केल आहे, त्यातनं आपण सिव्हिअरिटी डिसाईड करू शकतो. तर NIH स्केल एक कॉमन स्केल आहे, त्यावरती कळलं पेशंटला एक बऱ्यापैकी सिव्हिअरिटीचा स्ट्रोक आहे, इस्केमिक स्ट्रोक आहे आणि बाकी जे एलिजिबिलिटी फॅक्टर जर तो पेशंट फुलफिल करत असेल तर पेशंटला आपण हे क्लॉट विरघळाचं इंजेक्शन देऊ शकतो. त्याला आपण IV थ्रोम्बोलिसिस बघतो, तर ते इंजेक्शनचं नाव आहे TPA, टिश्यू ट्रान्समिशन ॲक्टिवेटर. तर हे इंजेक्शन काय करतं, रक्तवाहिनीमध्ये जिथे क्लॉट झालंय त्या क्लॉटला जाऊन अटॅक करतं आणि त्या क्लॉटची साईज कमी करण्याचा, विरघळवायचा प्रयत्न करतं. तर असं पाहिलं गेलंय 4.5 तासामध्ये समजा जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर हे इंजेक्शन आपण इस्केमिक स्ट्रोकमध्ये देऊ शकतो. तर हे करण्यापूर्वी पेशंटला इस्केमिक स्ट्रोक आहे, हेमरेजिक स्ट्रोक आहे, हे फार करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा पेशंट स्ट्रोक होतो, हॉस्पिटल किंवा नर्सिंग होममध्ये जातो, परंतु तिथे सिटी स्कॅन किंवा MRIची फॅसिलिटी नसल्यामुळे, एमर्जन्सी डॉक्टरची अवेलेबिलिटी नसल्यामुळे, न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन नसल्यामुळे या सर्व गोष्टीला वेळ लागतो. आणि मी म्हटलं ही थेरपी आपण 4.5 तासातच देऊ शकतो. त्यामुळे पेशंटला स्ट्रोक सदृश्य लक्षणं आली तर तो स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये पोहोचणं फार गरजेचं आहे. तर स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणजे काय? असं हॉस्पिटल जे स्ट्रोक डिटेक्ट करण्यासाठी ट्रेंड असतील, एमर्जन्सी डॉक्टर, जिथे 24 तास सिटी स्कॅन MRIची सुविधा असेल, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन असतील, ICU फॅसिलिटी असेल, जिथे आपण हे IV थ्रोम्बोलिसिस देऊ शकतो. आता आपण मगाशी जसं म्हणत होतो की वेळ महत्त्वाचा आहे, तर स्ट्रोकमध्ये गोल्डन आवर महत्त्वाचा आहे का? त्याचं नेमकं काय महत्त्व? जसं मी आता सांगितलं 4.5 तास इस्केमिक स्ट्रोक्समध्ये 4.5 तास, पहिले 4.5 तास हे गोल्डन आवर आहे आणि या वेळेमध्येच आपण हे IV थ्रोम्बोलिसिस किंवा क्लॉट बस्टिंग इंजेक्शन देऊ शकतो. असं स्टडीजने प्रूव्ह केलं, जवळजवळ 1/3 पेशंट, 1/3 पेशंट इस्केमिक स्ट्रोकचे जर IV थ्रोम्बोलिसिस समजा त्यांना भेटलं तर ते त्यांना एकदम ड्रॅमॅटिक रिकव्हरी होऊ शकते. 1/3 पेशंट त्यांची रिकव्हरी एवढे होते की ते इंडिपेंडंट राहतात आपल्या लाईफमध्ये. 1/3 पेशंटला मे बी आपल्याला कदाचित तेवढी रिकव्हरी दिसणार नाही, पण या पेशंटला आपण फॉलोअप केलं तर ॲट द एंड ऑफ 3 मंथ्स ज्यांना IV थ्रोम्बोलिसिस भेटला आहे आणि ज्यांना IV थ्रोम्बोलिसिस नाही भेटलं आहे, तर ज्यांना भेटलं आहे त्यांची रिकव्हरी न भेटलेल्या पेशंटपेक्षा फार चांगली राहते. डॉक्टर, मिनी स्ट्रोक किंवा मग TIA म्हणजे नेमकं काय? TIA याला ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक बोलतात. हा एक इस्केमिक स्ट्रोकचाच एक प्रकार आहे. तर इस्केमिक स्ट्रोकमध्ये जसं मी सांगितलं, रक्ताची गाठ होते, रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण करते, रक्तप्रवाह खंडित होतो. तर बऱ्याचदा छोटे क्लॉट होतात, ते छोट्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन अटकतात. आपल्या शरीरामध्ये देखील मेकॅनिझम असतं क्लॉटला विरघळायचं. बऱ्याचदा ते मेकॅनिझम एवढं उपयोगी असतं की ते छोटे क्लॉट विरघळले जातात आणि जो काही रक्तप्रवाह खंडित झाला आहे तो पुन्हा व्यवस्थित सुधारला जातो आणि त्यामुळे पेशंटची रिकव्हरी होते. तर TIA हे एक वॉर्निंग सायन्स असतात. ओके, ज्या पेशंटला TIA होत आहेत तर त्यांना भविष्यामध्ये नजीकच्या काही दिवसामध्ये, पर्टिक्युलरली पहिल्या 3 दिवसामध्ये मेजर स्ट्रोक होण्याची शक्यता फार जास्त असते. तर अशा पेशंट्सला जर आपण वेळीच ट्रीटमेंट केली तर त्याला हे क्लॉटिंग का होत आहे त्याची कारणं शोधून काढली, हृदयामध्ये काही इश्यूज आहेत का, त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉकेजेस आहे का, तर आपण त्यांना रक्तपातळ करण्याची काही मेडिसिन दिली तर मेजर स्ट्रोक आपण प्रिव्हेंट करू शकतो. आता जसं तुम्ही सगळ्या उपचारांविषयी सांगताय डॉक्टर, तसंच मला वाटतं स्ट्रोक मुळात टाळण्यासाठीच अनेक जण प्रयत्न करतात, पण ह्याच्यासाठी तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. तर मग स्ट्रोक टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये नेमके कुठले बदल करावेत याविषयी सविस्तर सांगा. स्ट्रोक टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 35-40 नंतर आपण सर्वांनी, आपल्याला ब्लड प्रेशर आहे का,
हे चेक करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला डायबिटीज आहे का. मॅक्सिमम स्ट्रोकचं रिस्क फॅक्टर हे अनकंट्रोल हायपरटेन्शन आणि डायबिटीज असतो. बऱ्याचदा आम्ही पाहिलं पेशंट स्ट्रोक म्हणून हॉस्पिटलमध्ये येतो, ट्रीटमेंट पण व्यवस्थित करतो, पण पहिल्यांदाच आपल्याला कळतं की पेशंटला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे. समजा त्या पेशंटला त्या रुग्णाने पूर्वीच जर त्याच्या डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचं डिटेक्शन केलं असतं, ट्रीटमेंट केली असती, तर कदाचित तो त्या स्ट्रोकने सफर झाला नसता. शिवाय व्यसन हे फार महत्त्वाचं कारण आहे. आपण अल्कोहोल, स्मोकिंग हे टाळलं पाहिजे. रेग्युलर व्यायाम करणं फार गरजेचं आहे. रेग्युलर व्यायाम केल्याने ब्लड प्रेशर देखील कंट्रोल होतं, डायबिटीज देखील कंट्रोल होतं. वेळी अवेळी जेवण टाळलं पाहिजे. व्यवस्थित झोप घेणं फार गरजेचं आहे. झोप पुरेशी न होणं हे देखील एक मेजर स्ट्रोकचं रिस्क फॅक्टर आहे. एक स्लीप रिलेटेड आजार आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. जे लोक फार लठ्ठ असतात त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया होण्याचा प्रकार वाढतो. अशा लोकांना ब्लड प्रेशर अनकंट्रोल होतं, डायबिटीज अनकंट्रोल होतं आणि या लोकांची स्लोप पुरेशी न झाल्यामुळे स्ट्रोकचं रिस्क फॅक्टर वाढतं. आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. आहारामध्ये मिठाचं सेवन कमी झालं पाहिजे. जंक फूड, तेलकट पदार्थ टाळले पाहिजे. मसालेदार पदार्थ टाळले पाहिजे. बरं अगदी. डॉक्टर, या स्ट्रोकच्या संदर्भात अजून बोलायचं झालं तर नेमक्या प्राथमिक तपासण्या याच्यामध्ये कोणत्या केल्या जातात? प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमध्ये आपण जे टेस्ट करतो ते आपण टेस्ट करू शकतो. जसं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ आपण ब्लड प्रेशर चेक करायला पाहिजे, डायबिटीज चेक करायला पाहिजे, पेशंटला कोलेस्ट्रॉल आहे का ते चेक करायला पाहिजे. काही लोकांमध्ये होमोसिस्टीन नावाचं एक अमायनो ॲसिड असतं, ते वाढल्याने देखील स्ट्रोक होतं, तर आपण होमोसिस्टीन चेक करू शकतो. रक्तामध्ये काही इन्फ्लमेटरी मार्कर्स असतात जे पेशंटला स्ट्रोक होण्याचे रिस्क दर्शवतात. जसं HSCRP, हायली सेन्सिटिव्ह CRP, हे वाढलं असेल तर ते वाढण्याची कारणं काय आहेत ते जर आपण शोधून काढलं आणि त्याचा वेळीच उपचार केला तर स्ट्रोक आपण प्रिव्हेंट करू शकतो. आपण वजन किती आहे, आपला BMI किती आहे, BMI लठ्ठपणामध्ये येतो किंवा अतिशय जास्त लठ्ठपणा या रेंजमध्ये असेल तर लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी वेळीच आपण आहार किंवा एक्सरसाइज याचं जर आपण फॉलोअप घेतला तर आपण स्ट्रोक कंट्रोल करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. बरं डॉक्टर, आणखी एका प्रेक्षकाचा आपल्याकडे फोन आलेला आहे. मुंबईहून सिद्धेश भंडारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी IT प्रोफेशनल आहे. माझं कम्प्युटर वर्क जास्त आहे आणि मला बऱ्याचदा मागच्या काही दिवसापासून वारंवार डोकेदुखी आणि चक्कर आल्यासारखं होतंय. तर यावर मी काय काळजी घ्यायला हवी? बरं म्हणजे एकंदरीत आता तुमचं जे काही वर्कलोड आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला काही शारीरिक त्रास जाणवत असतील तर त्या दृष्टीनं स्ट्रोकची भीती संभवते का आणि त्या संदर्भात मग काय काळजी घेता येऊ शकते याबाबत आपण? जसं ते म्हणाले की ते बराच वेळ बसून राहतात, तर प्रोलॉंग सिटिंग म्हणजे हे एक प्रकारचं स्मोकिंग सारखंच एक तेवढंच प्रभावी रिस्क फॅक्टर आहे स्ट्रोकसाठी. तर जर ज्या लोकांचं बराच वेळ बसून काम असेल, स्क्रीन समोर बसून काम असेल, ताणतणाव वाढत असेल तर तो ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांनी रेग्युलर व्यायाम केला, आहार व्यवस्थित ठेवला, आपला ब्लड प्रेशर डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवला तर स्ट्रोक प्रिव्हेंट होऊ शकतो. जसं ते मला हेडेक आहे तर हेडेक मे बी बिकॉज ऑफ त्यांना प्रोलॉंग स्क्रीन टाईम आहे तर त्यामुळे होऊ शकतं. बरं स्ट्रोकच्या संदर्भात आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. स्ट्रोकमध्ये पुनर्वसन पद्धती नेमक्या कोणत्या असतात डॉक्टर? बऱ्याच पेशंट स्ट्रोक झाल्यानंतर त्यांना एक अपंगत्व येतं. काही लोकांचं एक साईडचं हात किंवा पाय काम करत नाही. तर पुनर्वसनांमध्ये बेसिकली आपण त्यांना पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते आपलं दररोजचं जे जीवन आहे इंडिपेंडेंटली फॉलो करू शकतात. तर हे पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तेव्हापासूनच चालू होतं. तर ICUमध्ये लवकरात लवकर पेशंटला स्वतःहून खाणं पिणं चालू करून आधी टेस्ट केलं जातं, त्याचं सॉलिंग व्यवस्थित आहे का, त्याचं स्पीच व्यवस्थित आहे का, त्याची मुवमेंट कशी आहे. त्यानंतर फिजिओथेरपी चालू करणं. पेशंट फिजिओथेरपी चालू झाल्यानंतर त्याला बऱ्याचदा स्ट्रोक पेशंटला स्पॅसिसिटी म्हणजे हात आणि पायाचा टाईटनेस होतो, तर ते लवकरात लवकर स्पॅसिसिटी डेव्हलप होते का ते जाणून घेतलं आणि त्याच्यावरती काही मेडिसिन किंवा काही बोट्युलिझम टॉक्सिन नावाचे काही इंजेक्शन्स असतात का ते दिल्यानंतर बऱ्याच प्रकारे आपण ते पेशंटचं जे स्पॅसिसिटी आहे ते कमी करू शकतो आणि त्याची हालचाल मुवमेंट हे सुधारू शकतो. काही लोकांचं स्पीच इम्पेअर्ड होतं तर स्पीच थेरपी लवकरात लवकर चालू केल्याने देखील व्यवस्थित बोलणं येऊ शकतं. काही लोकांना स्वभावात बदल असतात,
चिडचिडेपणा होतात, तर त्यांना सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग करू शकतो, सायकॅट्रीची हेल्प घेऊ शकतो. स्ट्रोक नंतर काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना डिसॅबिलिटी येते, बेड रिडन येतं, सडनली ते जे काम करत असतात दे लूज देअर फायनान्शियल फ्रीडम. तर हे सगळे कुठल्या गोष्टीमुळे त्यांना त्यांच्या स्वभावात बदल झाला आहे, त्यांना डिप्रेशनमध्ये जातात, ते आपण शोधलं पाहिजे. तर हे ॲस्पेक्ट्स ऑफ देखील आपण विचार करून त्यांना जेणेकरून लवकरात लवकर त्यांचं रुटीन लाईफमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. ओके ओके. स्ट्रोक आणि मेंदूतला रक्तस्राव याच्यामधला फरक काय आहे डॉक्टर? तर जसं मी म्हटलं, स्ट्रोक दुसरा एक इस्केमिक स्ट्रोक, हेमरेजिक स्ट्रोक. तर हेमरेजिक स्ट्रोक रक्तवाहिनी फुटल्यामुळे होतो, रक्तस्राव होतो. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे तो रक्तस्राव मेंदूच्या न्यूरॉन्स ज्या पेशी असतात त्याच्यावरती दाब देतो आणि ते न्यूरॉन्स मग मृत पावतात. बऱ्याचदा ते इरिव्हर्सिबल पुन्हा रिकवर न होण्याच्या स्टेजपर्यंत मृत पावतात आणि त्यामुळे सिम्पटम्स होतात. तर रक्तस्राव मेंदूच्या आतमध्ये देखील होऊ शकतो, मेंदूच्या बाहेर देखील होऊ शकतो. आतमध्ये होणाऱ्या रक्तस्रावला इंट्रापॅरेन्कायमल ब्लीड होतो आणि बाहेर होणाऱ्या रक्तस्राव स्कल, बोन आणि मेंदूचं आवरण याच्यामध्ये होणाऱ्या रक्तस्रावाला आपण सबअरॅक्नॉइड हेमरेज बोलतो. तर पेशंटचं सिटी स्कॅन, MRI ने आपण हे शोधू शकतो की कुठल्या प्रकारचा रक्तस्राव आहे आणि त्यानुसार आपण उपाययोजना करू शकतो. मॅक्सिमम इंट्रापॅरेन्कायमल हेमरेजेस जे असतात हे अनकंट्रोल ब्लड प्रेशरमुळे होतात. तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, व्हॉल्यूम ऑफ इंट्रापॅरेन्कायमल हेमरेज हे फार जास्त असेल, पेशंटचं जर शुद्ध फार कमी होत चालली असं वाटलं तर आपण वेळीच ट्रीटमेंट केली तर ब्रेनमध्ये वाढणारा प्रेशर आपण कमी करू शकतो, जेणेकरून आपण बरेचसे न्यूरॉन्स जे आता इरिव्हर्सिबल स्टेजपर्यंत जाऊन मृत पावत त्यांना आपण वाचू शकतो. तर पेशंटची भविष्यात होणारी जी रिकव्हरी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. बरं डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न. एकदा स्ट्रोक येऊन गेल्यानंतर पुन्हा परत स्ट्रोक येण्याची शक्यता असते का, आणि जर तसं असेल तर ते टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं? एकदा स्ट्रोक झाल्यानंतर पुन्हा स्ट्रोक होण्याची इनफॅक्ट रिस्क फार जास्त असते. तर जेव्हा पेशंटला पहिल्यांदा स्ट्रोक होतो तर तो स्ट्रोक त्याला कशामुळे झाला, त्याचे रिस्क फॅक्टर काय ते सर्वात जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं मेकॅनिझम ऑफ स्ट्रोक काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इस्केमिक स्ट्रोक असेल तर ते आर्टरीमध्ये ब्लॉकेजेसमुळे आहे की हार्ट रिलेटेड स्ट्रोकमुळे आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ते एकदा कळलं आपल्याला की अनकंट्रोल ब्लड प्रेशरमुळे आहे तर ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आहे तर कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवणं, डायबिटीज कंट्रोल ठेवणं, जे रिस्क फॅक्टर कंट्रोल केलं तर आपण पेशंटचं स्ट्रोक प्रिव्हेंट करू शकतो. इस्केमिक स्ट्रोकमध्ये सर्वच पेशंट्सला आपण ब्लड थिनर मेडिसिन देतो. कॉमन मेडिसिन्स बऱ्याचदा पेशंटने ऐकलं असेल, इकोस्प्रिन किंवा क्लोपिडोग्रेल ही मेडिसिन देतो किंवा अटोरोस्टॅटिन हे कोलेस्ट्रॉल लोअरिंग मेडिसिन देतो. ही मेडिसिन न चुकता घेणं हे गरजेचं आहे, जेणेकरून पेशंटला पुन्हा भविष्यात क्लॉटिंग होणार नाही. बरं अगदीच. त्यामुळे आता स्ट्रोक संदर्भात जी काही तपशीलवार माहिती होती ते नेमकं कशामुळे येऊ शकतो स्ट्रोक, जर आला तर त्याच्या संदर्भात काय नेमकं करता येऊ शकतं, त्याच्यासाठीचा गोल्डन आवर म्हणजे नेमकं काय असतं, स्ट्रोक येऊच नाही याच्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला नेमका काय बदल करायचा आहे, एकदा स्ट्रोक समजा येऊन गेलाच तर तो पुन्हा येऊ शकतो का, ते टाळायचं असेल तर त्याच्यासाठी नेमकं तुम्हाला काय करता येईल, या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आज आपल्याला डॉक्टरांनी केलेलं आहे. डॉक्टर, तुम्ही इथं आलात, आम्हाला हा वेळ दिलात आणि इतकं उत्तम मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यासह हेल्थ टॉक या कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. बघत रहा पुढारी न्यूज.